विदर्भात कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते। अशामध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू होणे हे अनिवार्य असते, मात्र त्याला उशीर होतो। त्यातच त्याची संख्या जी आहे ते कमी असल्याचं सुद्धा पुढे आलेलं आहे आणि त्या संदर्भात श्रीराम सातपुते यांनी एक याचिका हायकोर्टामध्ये टाकलेली होती। त्यानंतर कोर्टाने नेमकं काय सांगितलं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। श्रीराम सातपुते आपल्यासोबत आहे। तुम्ही काय नेमकी याचिका टाकली होती आणि कोर्टाचं काय नेमकं म्हणणं आहे? माझं जनहितिका टाकली म्हणजे दिवाळीपूर्वी म्हणजे दसऱ्याला कापूस केंद्र सुरू व्हावं सरकारी CCIचे आणि त्यांना 7 दिवसाच्या अगोदर पैसे मिळावं। सुरुवातीला काय होत होतं, दिवाळीला तर सुरू होत नव्हतं, पण 2-2 महिने त्यांना उशिरा त्यांचा चुकारा मिळत होता आणि त्याच्यामुळे त्यांना खाजगीला विकणं पर्याय असल्यामुळे खाजगीला विकावं लागत होता। म्हणून माझ्या लक्षात आलं ते, म्हणून मी ते 2022मध्ये जनहित याचिका म्हणून मी कोर्टात टाकली। मी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा सक्रिय 28 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे मी हे याचिका टाकली। कोर्टाने यावर काय नेमकं सांगितलं तुम्हाला आणि काय सरकारला काय सांगितलं? आता सरकारनं निर्देश दिले आहेत असे सरकारला कोर्टाने का हे केंद्र इतके पुरेसे नाही आहे। मी मागच्या सुनावणीलाही बोललो होतो 200 केंद्रापेक्षा जास्त असावे, कारण का 128च केंद्र गेल्या वर्षी होते, ते पुरेसे नाही म्हणून ते पण दखल घेतली होती कोर्टाने। यावेळेस न्यायालय मित्र पुरुषोत्तम पाटील साहेब मिळाले, त्याच्यामुळे त्यांनी जास्त खोलात जाऊन पाहणी केली, तर त्याच्यात 3000 हेक्टर मागे एक CCI केंद्र असावं असं त्याच्यात दिसलं। तर त्याच्यामुळे मग 16 लाख हेक्टर असल्यामुळे कमीत कमी 557 केंद्र सुरू करावे असे आपण न्यायालयाला सांगितलं। 557 केंद्रांची आवश्यकता आहे, म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे आकडे सांगितले त्यानुसार, पण आपल्या इथे नेमकी सुरू किती आहेत? सुरू आपण नागपूर जिल्ह्यात पाहतो म्हणलं तर फक्त 1-2च सुरू आहे, अजून काही सुरू झालेले नाही आहे। विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात थोडेसे फार झाले, पण जास्त झालेच नाही। त्यांनी म्हटलं आहे 89 केंद्र आहे म्हणून, परंतु अजूनही मला नाही वाटत का 40-50च केंद्र चालू झाले असावं आजच्या तारखेला, असं तरी मला वाटते। एवढ्या मोठ्या केंद्रांची आवश्यकता असताना सुद्धा सरकारकडून केंद्र किंवा पणन विभागाकडून हे केंद्र उघडली जात नाही, कुठेतरी याचा फायदा जो आहे तो व्यापाऱ्यांना होतो। याच्यात काय असते, जे प्रायव्हेट जिनिंग असतात ते जास्तीत करून राजकीय लोकांचे असतात, त्याच्यामुळे काय असते ते सरकार मुद्दा म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करतात चालू करण्यासाठी। जेवढा कापूस प्रायव्हेटमध्ये गेला शेतकऱ्याचा तर तेवढाच त्यांना फायदा होतो ना, आणि CCIचा हमी भाव जो असतो तर तो जास्त पैसा असतो आणि शेतकऱ्याला गरज असल्यामुळे शेतकरी जिनिंग सुरू होईपर्यंत वाट पाहत नाही, ते लवकर त्यांना विकून टाकतात। म्हणून मुद्दा म्हणून हे लोक काय करतात, उशिरा चालू करतात। आता कोर्टाने 557 केंद्रासंदर्भातले आदेश एक प्रकारे दिलेले आहेत, काही याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होऊ शकतो असं वाटतं? जर केंद्र जास्त प्रमाणात सुरू जर झाले तालुक्यात 1-2 ठिकाणी तरी कमीत कमी, तर जवळच केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकरी लवकर जाऊन विकून आपले पैसे घेऊ शकतात। परंतु आता ते न्यायालयाने म्हटलं आहे त्यांना का 3 आठवड्यात तुमचं काय मत आहे ते उत्तर सादर करा म्हणून। आता ते काय उत्तर देतात आपण त्याच्याकडे लक्ष ठेवू ना। नक्कीच न्यायालयाने आदेश दिले आहे, 3 आठवड्यामध्ये उत्तर सादर करायचं आहे, मात्र या संदर्भात सरकारकडून काय नेमकं उत्तर येते आणि किती केंद्र सुरू होतात हे सुद्धा पाहण्यासारखं राहणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।